आय स्लिम फिट गर्ल आहे ती. नाही हो ती पण आहे. आमची मम्मी पहिलवान आहे. पण साडी छान दिसते हा कुठली पण बाई. येस. काकी बर्थडेला काय केलं? काहीच नाही. मस्त केक कापला. आणि हॉटेलला मग काय केलं घरी? काका लेट आले ना. काकी काका लवकर आलते 6लाच आले होते. नाही आले केंद्रात गेली मग ते आले. काकी काकांनी एकत्रच आले. सगळंच कॅन्सल. काका आणि मी एकत्रच आले. मी केंद्रात गेली. मग ते तुम्ही लेट आले असं मला बोलले मी नाही येणार. मग मी कशाला त्यांनी तुम्हाला सरप्राईज दिलं? काहीच नाही दिलं उलट त्यावेळी. आयो असं नका म्हणून व्हिडिओत काका विलन होते. काका खरंच चांगले आहेत. त्या दिवशी नेमकी इथं म्हटले ना मला हो तसंच झालं. आजीसाठी ऍपलचा ज्यूस बनवलाय. बघू ती पिते की नाही. तसं तर ती काहीच पित नाही पण बघू एकदा. हा दर आत्या दर तिला उठवायचं. मग तर बाई पिल्लू उठायचं ना आता. ते तर सोय करायला झोपते काय नाही तिचं आता उरलं म्हणून घेत नाही म्हणा. पाणी थांबू थांबू आजी ना काका नीट कर रे. किती पाऊस येतोय बघ ना. घेऊन जाऊ तुला गावी जायचं. मी थांबत होते हा मग कोणी कोणी थांबलं पाहिजे? थांबवला. अच्छा. आणि मग अजून कोण लागत तुला? बस ग बोल तिच्याशी. मोठी आत्या बाई. हा उद्या जाऊ का बाय? आज माझ्या इथे इथं आहे. माझ्या इथं आहे. तुझ्या राहू दे म्हणते. माझ्या इथं ही आहे. म्हणजे तिला वाटलं तुम्ही माझ्याशी बोलताय. पिल्लू जाऊ पाऊस सकाळी बी होते म्हणलं उद्या गेलो असतो. नको ऐकत नाही आता ती. लय पाऊस रापार कसं काय? तुला कोण म्हणलं? तिला बरं माहित झालं. होय ग म्हणून तू जेवत नाही. तू द्यायच्या एखादी जेवण एखादी घोट पिती काहीतरी. तुला देऊ का तो ऍपलचा ज्यूस केला देऊ? राहिली दिवशी काय खाल्लं तर म्हणतील लायत्यात जीव नाही तर म्हणतील माझ्या मावण्याला जीव नाही लावत. हा म्हणतील तिची पोर लंगरीच आहे काय मला मत दर मत मत घे मत. अजून देऊ का? चांगलं लागलं का आता होतोय गोड गोड. पप्पा? मग तिला ऍपलचा ज्यूस देऊ का? मी केलेला आहे. 1 मिनिट बॉटल प्रेस करा. हा नाही सांडायची अगदी. चांगली आहे का? बरी लागली का? अजून देऊ का? अजून देऊ का? थोडी थोडी थोडी. काल मी माझं वॉर्डरोब साफ केलं. हे बघा मस्त ठेवलंय. चांगलं ठेवलंय. आणि आता आम्हाला जायचं ऍक्च्युली बाहेर. म्हणजे आम्हाला इन द सेन्स मला आणि माझ्या पप्पांना जायचं फक्त. आणि आमच्यासोबत अजून एक फॅमिली आहे. त्यांच्यासाठी मी रेडी होते. पण ना बाहेर पाऊस खूप येतो. खूप अतिशय पाऊस येतोय. त्याच्यामुळे काही कळत नाही आहे जावं की नाही जावं. बट स्टील आता जायला तर लागेल. सो त्याच्यासाठी आता रेडी होतोय आम्ही दोघे पण.
मी इकडे बाहेर एका फंक्शनला आले होते. ऑल्दो मला इकडे यायला लेट झालं, पण लेट होऊन पण काही आमचा लॉस नाही झाला, कारण इकडचं फंक्शनच लेट सुरू झालंय. हा नेरूळला हॉल आहे. यांचा दरवर्षी काही ना काहीतरी फंक्शन ठेवतात हे लोक. आणि मी उज्जैनला ज्या ट्रिपला गेले होते ती सुद्धा ट्रिप यांच्या थ्रू स्पॉन्सर होती. ऑफकोर्स यांच्या थ्रू स्पॉन्सर म्हणजे पे आम्ही केलेलं, पण हे त्या ट्रिपचं सगळं नियोजन करतात असं मला म्हणायचं आहे. तुम्ही ह्याच्या व्हिडिओमध्ये जी गाणी मला टाकता नाही आली, कारण मग परत मलाच कॉपीराईट येईल. पण जे काही तुम्ही नृत्य पाहिले, इतकं सुंदर आणि सुरेख यांचं सगळं म्हणजे नियोजन असतं ना, बेस्ट. मला खूप आवडतं, म्हणून मी दाखवायचं ठरवलं. आता जेवायचं आहे आणि घरी जायचं थोड्या वेळाने. आमच्यासोबत बाकीचे बरेच लोक आहेत, पण ते दुसऱ्या सीटवर बसलेत आणि मी दुसऱ्या सीटवर बसले, कारण मला लाईव्ह घ्यायचं होतं म्हणून. घरी आले, तिकडूनच जेवलो आम्ही. तुम्हाला जेवणाची जी प्लेट दाखवली तीच होती. जास्त काही व्हिडिओज मला ॲक्च्युली घेता नाही आला, कारण आमच्यासोबत ना अजून एक फॅमिली होती, त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं. मग आता एखाद्याला यायचं नसेल तर आपण असं एम्बॅरस नाही फील करू शकत ना. मलाच ॲक्च्युली एम्बॅरस फील होतं, तर त्यांना काही नाही. ते मला बोलत होते तू घे, पण म्हटलं जाऊ दे, आता नाही यायचं त्यांना तर ठीक आहे. आणि तसे तुम्ही आजीचं आणि पप्पांचं कन्व्हर्सेशन तर ऐकलंच असेल. आय डोंट नो तुम्हाला नीट ऐकू आलं की नाही, बट स्टिल. सो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आय नो ब्लॉग खूप छोटा होता, त्याच्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि येस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बाय बाय.